नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. रायगडमध्ये लिपिकांचे काम बंद आंदोलन. 4 दिवसांपासून कामकाज पूर्णपणे ठप्प. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी. आरोग्य विभागाच्या आंदोलनाला मोठा पाठिंबा. राजापूर शहरात अनधिकृत बांधकामांवर चालवला बुलडोझर. नगर परिषदेची धडक मोहीम. नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई. परवानगीशिवाय बांधकामांना आळा. मॅट्रिमोनी साईट वापरत असाल तर सावधान. मॅट्रिमोनी साईटवर महिलांची फसवणूक. लग्नाचं आमिष दाखवून 89 लाखांची लूट. आणि नवी मुंबईत मराठी भाषा गौरव दिन. कुसुमाग्रजांच्या स्मृतींना पालिकेचे अभिवादन. मराठी भाषेच्या संवर्धनाचा संकल्प. नागरिकांचा कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद. पाहुयात सविस्तर वृत्त. रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद अलिबाग येथे लिपिक वर्गातील सरकारी कर्मचाऱ्यांनी गेल्या 4 दिवसांपासून जोरदार कामबंद आंदोलन पुकारले आहे. आपल्या प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे सर्व कर्मचारी आता चांगलेच आक्रमक झालेत. या आंदोलनात प्रामुख्याने 3 महत्त्वपूर्ण मागण्यांचा समावेश आहे. चौथ्या वेतन आयोगापासून असलेली वेतन त्रुटी दूर करून सुधारित वेतन श्रेणी लागू करावी, ही त्याची पहिली प्रमुख मागणी आहे. तसेच सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी आणि जिल्हा परिषदेतील लिपिक वर्गाचे मृदा आणि जलसंधारण विभागात तातडीने समावेशन करावे, अशी आग्रही मागणी आंदोलकांनी केली आहे. गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे जिल्ह्यातील शासकीय कामकाजावर मोठा परिणाम झाला असून सर्वसामान्यांची कामे खोळंबली आहेत. विशेष म्हणजे आंदोलनाला आता आरोग्य विभागाने देखील आपला जाहीर पाठिंबा दर्शवला. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा ठाम निर्धार कर्मचारी संघटनेने व्यक्त केला आहे. शासनाकडे आमची मागणी आहे की जी S6 वर आम्ही काम करतोय ते अत्यंत कमी आहे, तर आम्हाला जी आमची मागणी आहे ती S14 ची केलेली आहे. बाकीच्या ज्या संघटना आहेत, आरोग्य संघटना, ग्रामपंचायत, यांची S10, शिक्षकांची पण आहे, तर आमची मिनिमम जी खूप कमी प्रमाणात आहे आमची, तर आमची आहे की आमची वाढावी. कारण आर्थिक परिस्थिती बघता आता जे काय उत्पन्न आहे ते खूप कमी प्रमाणात आहे, त्याच्यामुळे आम्हाला आमची वेतन श्रेणी वाढावी एवढीच आमची मागणी आहे. जय महाराष्ट्र संघटनेमार्फत लिपिक वर्गीय संवर्गातील कर्मचाऱ्यांची वेतन त्रुटी दूर करणे तसेच पदोन्नतीचे टप्पे दूर करणे हा मेन मागणी आमची आहे. तर या मागणीची शासनाकडे पाठपुरावा चालू आहे आमचा, आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमची अशीच एकजूट राहणार आणि आम्ही असंच आंदोलनामध्ये सामील होणार. आमच्या गेल्या 40 वर्षापासून प्रलंबित असलेली वेतन त्रुटीची मागणी आहे, जी सर्व संवर्ग आम्हाला ओव्हरटेक करून पुढे गेलेले आहेत, परंतु शासनाने आम्हाला लिपिक संवर्गाला खूप मागे ठेवलेले आहे. म्हणजे इतर संवर्ग आमच्यापेक्षा भरपूर वेतन श्रेणीने पुढे आहेत. आम्ही S6 मध्ये पगार घेतो आणि आमचेच वर्ग 3चे कर्मचारी S8, S10, S13, S14 अशी त्यांच्या वेतन श्रेणीचे मध्ये आमची तफावत आहे. आम्ही S6 आणि ते आमच्या वेतन त्रुटीमध्ये एवढे पुढे असल्यामुळे आमच्या लिपिकांमधना पगार तुटपुंज अगदी मिळत आहे, आणि ती पगारवाढ आमची व्हावी यासाठी आम्ही ही वेतन त्रुटी दूर होण्यासाठी आम्ही हा काम बंद आंदोलन पुकारलेला आहे. राजापूर शहरात अनधिकृत बांधकामांवर नगर परिषदेनं धडक कारवाई करत बुलडोझर फिरवला. नियमबाह्य पद्धतीने उभारण्यात आलेली बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली असून या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या राजापूर शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत, मात्र त्यापैकी काही बांधकामे आवश्यक परवानगी न घेता किंवा बांधकाम नियमांचे उल्लंघन करून उभारण्यात येत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. त्यानुसार नगर परिषदेच्या पथकानं संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून तात्काळ कार्यवाही केली. यापुढे देखील अनधिकृत बांधकामांवर अशीच कठोर भूमिका घेतली जाणार असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. बांधकाम करण्यापूर्वी सर्व आवश्यक परवानग्या घेणे बंधनकारक असल्याचं सांगत नागरिकांनी नियमांचं पालन करावं असं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आलंय. महाड औद्योगिक क्षेत्रातील लक्ष्मी ऑर्गॅनिक, सुदर्शन केमिकल आणि प्रिव्ह्यू ऑर्गॅनिक यांसारख्या मोठ्या कंपन्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे स्थानिक कोळसा वाहतूक संघटना अडीअडचणीत आल्या आहेत. कंपनी प्रशासन नियमांचे उल्लंघन करून जाणीवपूर्वक ओव्हरलोड कोळसा वाहतूक करण्याचा आग्रह धरत आहे. त्यामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने संघटनेने क्षमतेनुसार म्हणजेच अंडरलोड वाहतूक करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत कोळसा वाहतूक संघटनेचे अध्यक्ष संजय ननावरे आणि पदाधिकाऱ्यांनी कंपन्यांना लेखी पत्र देऊनही प्रशासनाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. ओव्हरलोड वाहतुकीचा हट्ट न सोडल्यास येत्या काही दिवसात संपूर्ण कोळसा वाहतूक बंद करण्याचा इशारा
संघटनेने दिला आहे। कंपन्यांच्या या अजब कारभारामुळे स्थानिक वाहतूकदार मेटाकुटीला आले असून आता पोलीस आणि प्रशासन या गंभीर प्रश्नावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। कोळसा वाहतूकदार आपल्या न्याय मागण्यांसाठी ठाम असून कंपन्यांची सकारात्मक पावले कंपन्यांनी न उचलल्यास MIDC मधील उद्योगांवर परिणाम होऊ शकतो। नवी मुंबईत मॅट्रिमोनी साईटच्या माध्यमातून महिलांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय। या प्रकरणी आदर्श म्हात्रे आणि प्रेम म्हात्रे या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 89,40,00,000 रुपये हस्तगत केले गेले आहेत। हे आरोपी महिलांशी विवाहाच्या आमिषानं ओळख वाढवत असत। विश्वास संपादन केल्यानंतर नवीन घर घेण्याचं स्वप्न दाखवून महिलांना वैयक्तिक कर्ज काढण्यास प्रवृत्त करत कर्जाची ही रक्कम स्वतःच्या खात्यात वळवून हे आरोपी गोवा येथील कॅसिनोमध्ये मौज मजा करायचे। नवी मुंबई, ठाणे, पुणे आणि मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल असून काही प्रकरणात लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप देखील आहेत। पोलिसांनी त्यांच्याकडून डिजिटल पुरावे आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत। मॅट्रिमोनी साईटवर भेटलेल्या अनोळखी व्यक्तींवर त्वरित विश्वास न ठेवता आर्थिक व्यवहार करताना सावध राहा असं आवाहन गुन्हे शाखेनं नागरिकांना केलं आहे। रबाळे पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यामध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या सेंट्रल युनिट क्राईम ब्रँचने आरोपी आदर्श म्हात्रे वय वर्ष 34 राहणार अलिबाग याला अटक केलेली आहे। या आरोपीवर महिलांना फसवून त्यांची आर्थिक फसवणूक करून तसंच त्यांना लग्नाचा आमिष दाखवून त्यांच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित करून त्यांची फसवणूक केल्याचे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत। 2025 मध्ये 1 गुन्हा, 26 मध्ये 4 गुन्हे असे सध्याचे 5 गुन्हे दाखल आहे आणि पूर्वीचे 2023 पूर्वीचे 10 गुन्हे दाखल आहेत। यामध्ये आरोपी हा इस्रोमध्ये सायंटिस्ट आहे किंवा PWD मध्ये उच्च अधिकारी आहे। या प्रकारची बनावट प्रोफाईल मॅट्रिमोनियल साइट्स शादी.com सारख्या आणि टिंडर ॲप या ठिकाणी क्रिएट करून ज्या महिला उच्च शिक्षित आहेत, ज्यांना गल्लेलठ्ठ पगार आहेत आणि ज्या एकट्या आहेत, ज्यांचा डायव्होर्स झालेला आहे, अशा महिलांना आरोपी स्वतःच्या जाळ्यात ओढत होता। त्यांना सुरुवातीला आर्थिक गुंतवणुकीचा आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे लाटत होता। महिला सिलेक्ट करण्यासाठी तो पर्टिक्युलरली ज्या महिलांचं बँक अकाउंट ॲक्सिस बँक असेल, HDFC असेल किंवा ICICI असेल, ज्या ठिकाणी इन्स्टंट प्री अप्रूव्ड लोन मिळतं अशाच महिलांना तो सिलेक्ट करत होता। त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या फॅन्टसी दाखवून त्यांच्याशी जवळीक तो साधत होता। यामध्ये आरोपींनी वेगवेगळी 12 नावं धारण केल्याची पण निष्पन्न झाले आहे आणि त्यासाठी बनावट ID कार्ड आणि आधार कार्ड बनवल्याचं सुद्धा निष्पन्न झालेलं आहे। यामध्ये आरोपीने मिळवलेला पैसा हा पंचतारांकित हॉटेलमध्ये हा खर्च करत होता। त्याच पद्धतीने गोव्यामध्ये कॅसिनोमध्ये जाऊन ह्या पैशांनी तो मौज मजा करत होता। यामध्ये आतापर्यंत रबाळे पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यामध्ये 6 साक्षीदार महिला आमच्या संपर्कात आलेल्या आहेत। त्यांची एकूण 96,97,000ची फसवणूक झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे आणि त्यापैकी जवळजवळ 89,40,00,000 रुपये आम्ही हस्तगत केलेले असून त्या पीडित महिलांना परत केलेले आहेत। कोकणात सध्या शिमगा उत्सवाचा जल्लोष पाहायला मिळतोय। ढोल ताशांच्या गजरात ग्रामदैवतांच्या पालख्या भेटीला निघाल्यात। मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील काही गावांमध्ये मानपानावरून वाद उद्भवल्यानं उत्सवाच्या आनंदावर विरजण पडत आहे। अशा परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी जनतेला एक महत्त्वाचं आवाहन केलंय। ज्या गावांमध्ये उत्सवात काही तांत्रिक अडचणी किंवा वाद निर्माण होत आहेत तिथल्या ग्रामस्थांनी तातडीनं जिल्हा पोलीस दलाशी संपर्क साधावा असे बगाटे यांनी स्पष्ट केले आहे। पोलीस केवळ वाद सोडवण्यासाठीच नाही तर सामाजिक बांधिलकी म्हणून तुमच्या उत्सवात प्रत्यक्ष सहभागी होतील। कोणताही अडथळा न येता सण उत्साहात साजरा व्हावा यासाठी पोलीस प्रशासन खंबीरपणे पाठीशी उभे राहील असे आश्वासन त्यांनी दिले आहे। पोलीस आपल्या उत्सवाचा भाग करून घेऊन सामाजिक सद्भावना जपा असं भावनिक आवाहन देखील यावेळी करण्यात आलंय। त्यामुळे आता पोलिसांच्या मदतीनं शिमगोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यास मदत होणार आहे। शिमगो आलो रे
म्हणजे कोकणाचा जो सण आहे शिमगा तो आता आलेला आहे आणि गावागावामध्ये खूप आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे आणि सगळे नागरिक आम्ही सुद्धा गावाचं नाव काय आत्ता आपण गेलो होतो पालशेत गावामध्ये आम्ही एका उत्साहात सहभागी झालो. पेट्रोलिंग करता करता येता खूपच छान वातावरण होतं. पण बऱ्याचशा रत्नागिरीतल्या गावांमध्ये खूप साऱ्या तक्रारी येत आहेत की मानापानाचा वाद आहे आणि कोकणात बाकी जिल्ह्यातही काही ठिकाणी असा वाद आहे. तर ज्या ज्या गावांमध्ये मानापानाच्या वादावरून शिमग्यामध्ये थोडंसं प्रॉब्लेम निर्माण होतात आणि गावामध्ये थोडंसं आनंद उत्साहात थोडीशी विरजन पडतं, अशा गावातल्या सर्व नागरिकांना मी रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक विनंती करतो की आपण सर्वांनी येणारा शिमगा उत्सव शांततेत साजरा करावा. आमचे पोलीस बांधव आपल्याला काही प्रॉब्लेम असल्यास आपण तात्काळ त्यांना कॉल करावा. गावोगावी ठिकठिकाणी शिमगा उत्सवाच्या निमित्ताने पूर्ण रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने मीटिंग घेतलेल्या आहेत आणि माझं सगळ्यांना ही विनंती आहे, जिथे प्रॉब्लेम्स आहेत, इश्यू आहेत शिमगा उत्सव साजरा करायला, तिथं रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील आमचे बांधव आपल्यासोबत सहभागी होतील आणि तो आपला प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व करण्याचे प्रयत्न करतील. तर कृपया त्यांना आपल्या शिमगा उत्सवात सहभागी करून घ्या. एक सामाजिक बांधिलकी म्हणून, एक सामाजिक सद्भावना म्हणून रत्नागिरी जिल्हा पोलीस दल सदैव आपल्या पाठीशी असेल आणि आपला शिमगा उत्सव आपण खूप आनंदात आणि चांगल्या रीतीने साजरा करूया, अशी मी सर्वांना मनोभावे एक त्यांना सदिच्छा देतो. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन अत्यंत उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला. या वर्षाच्या कार्यक्रमाचे मुख्य सूत्र अभिजात मराठी अभिमान मराठी या संकल्पनेवर आधारित होते. सोहळ्याची अधिकृत सुरुवात मान्यवरांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि त्यांना अभिवादन करून करण्यात आली. मराठी साहित्य, संस्कृती आणि समृद्ध भाषेचा गौरव करण्यासाठी विविध विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचं सुंदर आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे ज्येष्ठ गझलकार सुरेश भट यांच्या हृदयस्पर्शी गझलांचा कार्यक्रम ठरला, ज्याला उपस्थित रसिकांनी भरभरून दाद दिली. नवी मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी या गौरव सोहळ्यात मोठ्या संख्येनं उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मराठी भाषा ही केवळ संवादाचं माध्यम नसून ती आपली अस्मिता आणि संस्कृती आहे, असा मोलाचा संदेश यावेळी देण्यात आला. उपस्थित सर्वांनी मराठी भाषेचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी सदैव कटिबद्ध राहण्याचा महत्त्वपूर्ण संकल्प केला. या भव्य सोहळ्याने नवी मुंबई मराठी भाषेचा जागर पुन्हा एकदा नव्यानं चैतन्याने घुमला आहे. आज नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित महाराष्ट्र गौरव दिन भाषा म्हणजे महाराष्ट्र भाषा, हा जो महाराष्ट्र भाषा गौरव दिन या ठिकाणी आयोजित साजरा केलेला आहे आणि त्या निमित्तानं गझलकार आप्पा ठाकूर यांच्या ह्या गझल कार्यक्रमाचं त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. प्रथम जगामध्ये राहणारे जेवढे मराठी भाषिक आहेत, सर्व मराठी माणसांना मराठी भाषेचा आज जो दिन आहे, सर्वांना या मराठी भाषेच्या गौरव दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा, फार शुभेच्छा, लाख शुभेच्छा. आपली माय मराठी, आपली माय माऊली मराठी ही याच्यावर आम्ही सर्वांनी प्रेम केलं पाहिजे, जतन केलं पाहिजे आणि जी समृद्ध, जी ऑलरेडी समृद्ध आहे ती समृद्ध अधिक केली पाहिजे आणि ते जतन केली पाहिजे. आणि ह्या ठिकाणी आम्ही हे आपल्याला सर्वांना संदेश देऊ इच्छितो. आणि होळीच्या सणाशी अतूट नाते असलेल्या आणि महाराष्ट्राची प्राचीन ओळख असलेला आट्यापाट्या खेळ आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. उरण तालुक्यातील देऊळवाडी येथील श्री शीतळादेवी मंदिर परिसरात या खेळाची शेकडो वर्षांची परंपरा आहे. पूर्वी होळीच्या 10 दिवस आधीपासून हा खेळ उत्साहात खेळला जायचा, मात्र आता तो केवळ 1 दिवसापुरता मर्यादित राहिला. संत तुकारामांच्या काळापासून प्रचलित असलेल्या या खेळात शारीरिक चपळता आणि धोरणात्मक कौशल्याचा कस लागतो. मात्र 21व्या शतकातील धावपळीचे जीवन आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे नवीन पिढी मैदानी खेळांपासून दूर जाते.
एकेकाळी राजश्रय लाभलेला खेळ आता केवळ शासकीय अनुदानावर अवलंबून आहे. भारतीय संस्कृतीचा हा अनमोल वारसा जपण्यासाठी जनजागृती आणि सरकारी मदतीची नितांत गरज निर्माण झाली आहे. जर या खेळाला योग्य व्यासपीठ मिळाले नाही तर भविष्यात हा ऐतिहासिक खेळ केवळ पुस्तकातच उरेल अशी भीती व्यक्त होतीये. रत्नागिरी जिल्ह्यात हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शहीदी समागम शताब्दी निमित्त विशेष आरोग्य शिबिरांचं यशस्वी आयोजन करण्यात आलं. जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या पुढाकारानं राबवण्यात आलेल्या मोहिमेत एकूण 2197 नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली. यामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालय, सर्व उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांतर्गत 1860 रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला. या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे शालेय विद्यार्थ्यांसाठी राबवलेली तपासणी मोहीम. जिल्हा रुग्णालयाच्या अखत्यारीत असलेल्या 22 शाळांमध्ये RBSK पथकाद्वारे 337 बालकांची सखोल तपासणी करण्यात आली. सर्वसामान्य रुग्णांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. जिल्हा प्रशासनाच्या आरोग्यदायी उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या शिबिरामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना दिलासा मिळाला असून आरोग्य विभागाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही मोहीम राबवून गुरु तेग बहादूर साहेबजींना मानवंदना वाहिली आहे. शिखांचे 9वे धर्मगुरू आणि हिंददी चादर अशी ओळख असलेले श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या 350व्या शहीदी समागम सोहळ्यासाठी प्रशासनानं आता कंबर कसली आहे. नवी मुंबईतील खारघर येथील भव्य सेंट्रल पार्क मैदानावर हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडणार असून या ऐतिहासिक सोहळ्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे राष्ट्रीय महत्त्व लक्षात घेता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर राज्यांचे मुख्यमंत्री देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. VIP मान्यवरांची मोठी मांदियाळी येणारी गर्दी पाहता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे. सध्या प्रशासनाकडून मैदानाची सजावट, बैठक व्यवस्था आणि वाहतूक नियोजनावर विशेष भर दिला जात आहे. या भव्य सोहळ्याच्या माध्यमातून गुरु तेग बहादूरजींच्या महान बलिदानाला सामूहिक मानवंदना दिली जाणार आहे. नवी मुंबईतील सर्व भाविकांसाठी हा एक अविस्मरणीय आणि आध्यात्मिक अनुभव ठरेल यात शंका नाही. या कार्यक्रम उद्या 28 फेब्रुवारी 1 मार्चला सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत 2 दिवस हा कार्यक्रम असेल आणि आज 27 फेब्रुवारीला संध्याकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत या ठिकाणी नगर कीर्तन गुरुद्वारा बेलापूर चिबडी ते या समागमस्थळापर्यंत राहील. उद्या सकाळपासून विविध जे समाजाचे रागी जथेदार संत आपलं आशीर्वचन देतील आणि 4 ते 6 म्हणजे माननीय अतिथी रामदेव बाबा असतील, वेगवेगळे राज्याचे CM राज्यपाल असतील ते उद्या येणारच आहे. त्यानंतर परवा माननीय पंतप्रधान ऑनलाईनद्वारे हजर राहणार आहे. माननीय अमित भाई शहा स्वयं या ठिकाणी येतील, विविध राज्याचे CM असतील, त्यानंतर बागेश्वर धाम असेल आणि या 9 समाजातील संत महापुरुष या कार्यक्रमाला 2 दिवस आपली हजेरी राहणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील MI हजवानी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विज्ञान अमृत 2025-26 हे भव्य जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले. अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशन, जिल्हा विज्ञान मंडळ आणि सोसायटी जनरल सिक्युरिटी सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. प्रदर्शनाचे उद्घाटन खेडचे गटविस्तार अधिकारी संतोष भोसले आणि मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष सुदेश कदम आणि इतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या प्रयोगांचे कौतुक केले. ग्रामीण भागातील बालवैज्ञानिकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे आणि विज्ञानाप्रती रुची निर्माण करणे हा या प्रदर्शनाचा मुख्य हेतू होता. 26 फेब्रुवारी रोजी झालेल्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाविन्यपूर्ण प्रयोगांनी सर्वांचे लक्ष वेधलं. सार्थक सपकाळ आणि शुभम जंगम यांनी प्रदर्शनाचं यशस्वी नियोजन केलं. या प्रदर्शनाला नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानं विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला मोठं प्रोत्साहन मिळालं आहे. आज या ठिकाणी अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशन आणि रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं MI हजवानी या खेड येथील विद्यालयामध्ये खेड, गुहागर, दापोली आणि चिपळूण या 4 तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. अगस्त्य फाउंडेशनच्या माध्यमातून हा जो उपक्रम घेतला जातोय तो निश्चितच कौतुकास्पद आहे. शहरी विद्यार्थ्यांसोबतच निमशहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारच्या प्लॅटफॉर्मची उपलब्धता करून देत आहेत ते आणि ही येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भावी संशोधक निर्माण होण्याच्या दृष्टीनं असेल, अभियंते निर्माण होण्याच्या दृष्टीनं असेल तर ही एक फार मोठी उपलब्धी आहे. आणि जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ सातत्यानं अशा विद्यार्थ्यांना विज्ञानविषयक विकासाच्या
ज्या काही उपक्रम आहेत त्यामध्ये सातत्यानं आमची भूमिका ही त्यांना प्रेरणादायी असते. आज जर आपण पाहिलं इथं तर या 4 तालुक्यातून जवळपास 101 विद्यार्थी आपले मॉडेल्स घेऊन या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि विद्यार्थ्यांमधला जर उत्साह जर पाहिला आपण तर तो उत्साह आणि ती ऊर्जा बघितल्यानंतर निश्चितपणे आपल्या भारतानं जे स्वप्न पाहिलेलं आहे विकसित भारत आणि आत्मनिर्भर भारत होण्याचं ते निश्चित आपण त्याच्या अगदी जवळ येऊन पोहोचलेले आहोत याबद्दल शंका. अगस्त्या फाउंडेशनतर्फे रत्नागिरी जिल्हा मंडळ आणि सोसायटी जनरल यांच्या संयुक्त विद्यमानाने एक विज्ञान प्रदर्शन भव्य दिव्य असं आपण इकडे तालुकास्तरीय मांडलेलं आहे. तर मला असं वाटतं की जे मुलं इकडे आहेत जे प्रदर्शनासाठी त्यांनी सहभाग घेतलेला तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना एक प्लॅटफॉर्म क्रिएट करून देण्याचं काम अगस्त्या करत असते. अगस्त्याचं काम हे भारतभर 24 राज्यांमध्ये कार्यरत आहे आणि 20 जिल्ह्यामध्ये ॲक्टिव्हली आपण कार्यक्रम करत आहोत. तर इकडे जर बघायला सोसायटी जनरल सारखे जे दानशूर आहेत त्यांच्या मार्फत आपण कोकणाच्या भूमीमध्ये इकडे हा कार्यक्रम करू शकलो. त्यामध्ये आपण बघत आहोत की जे विज्ञान प्रदर्शन मांडलेलं आहे त्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातील विद्यार्थी तालुक्यातील विद्यार्थी इकडे सहभागी होतात. तालुक्यातील विद्यार्थी जे प्रदर्शन मांडलेलं आहे त्या प्रदर्शनामध्ये खूप सारे इनोव्हेटिव्ह संकल्पना असतील त्या त्यांनी इकडे बघितलेल्या आहेत. त्यांचे जे सोसायटीमध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम्सला घेऊन त्यांनी त्यांचे इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स बनवलेले आहेत आणि हेच विद्यार्थी फ्युचर इंडिया असतील. फ्युचर इंडिया कशी लीड करायचं त्यांच्या हातात आहे. त्यासाठी हा प्लॅटफॉर्म गरजेचा आहे. तो प्लॅटफॉर्म तयार करण्याचं काम सोसायटी जनरल अगस्त्या मार्फत आपण करत आहोत आणि इथून पुढे असंच हे अनेक प्रदर्शन आपण घेऊन जाणार आहोत. ह्या मुलांना राष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर काही कॉम्पिटिशन्स असतात विज्ञानाचे कॉम्पिटिशन्स आपण त्यांना सादर करण्यासाठी मदत करणार आहोत. तर या जो कार्यक्रम आपण इकडे केला त्याबद्दल मी इथल्या शाळेंचं सर्वांचं धन्यवाद मानतो आणि अगस्त्याचं जे स्वप्न आहे तर 2030 पर्यंत आपण भारताच्या सर्व शाळांमध्ये पोहोचायचं ते स्वप्न साकार करण्यासाठी आपण कोकणामध्ये इकडे हा काम सुरू केला आहे. अगस्त्य फाउंडेशन आणि रत्नागिरी जिल्हा विज्ञान मंडळ या मंडळातर्फे संयुक्त विद्यमानाने आज MIB हायस्कूलमध्ये सायन्स एक्झिबिशन भरवलं गेलेलं आहे आणि विशेषतः मी कौतुक करेन की रत्नागिरी जिल्ह्यातील बरेचशा तालुक्यातले विद्यार्थी तालुक्यातील शाळा ज्या आहेत त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी इथे सहभाग घेतलेला आहे आणि सुंदर सुंदर त्यांनी इथे मॉडेल्स तयार केलेले आहेत आणि नक्कीच खात्री आहे की कोकणाचं नाव जे आहे हे कोकणाचं नाव पूर्ण देशामध्ये कुठेतरी हे जे छोटे वैज्ञानिक आहेत ते कुठेतरी आपल्या भारताचं कोकणाचं नाव हे भारतामध्ये नक्कीच उज्ज्वल करतील. या सगळ्या विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देते आणि खास कौतुक करते अगस्त्य फाउंडेशनचं की गेली 4-5 वर्ष ते आमच्या या खेड तालुक्यामध्ये काम करत आहेत आणि उत्तम प्रत्येक शाळांमध्ये ग्रामीण शाळांमध्ये जातात आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळे उपक्रम जे आहेत ते राबवले जातात आणि त्यामुळे नक्कीच विज्ञाना संदर्भात रुची जी आहे विद्यार्थ्यांमध्ये वाढत आहे. महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीचं औचित्य साधून 1 मार्च रोजी देशभरात भव्य स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे भव्य महाअभियान पार पडेल. खेड शहरातील या मोहिमेचे व्यापक नियोजन करण्यात आले असून याच शहरातील महत्त्वाच्या शासकीय कार्यालय परिसराची स्वच्छता केली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने अग्निशमन केंद्र, पंचायत समिती, तहसीलदार कार्यालय, पोलीस स्टेशन आणि नगरपरिषद दवाखाना परिसराचा समावेश आहे. स्वच्छतेप्रती जनजागृती करणे आणि खेड शहर सुंदर बनवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. प्रतिष्ठानच्या वतीने सर्व नागरिकांना या पवित्र सामाजिक कार्यात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 1 मार्च रोजी सकाळी 7:30 वाजता सर्व स्वयंसेवक आणि नागरिकांनी संबंधित ठिकाणी वेळेत उपस्थित राहावे. या मोहिमेमुळे संपूर्ण शहरात स्वच्छतेचा नवा संदेश दिला जाणार आहे. यासह प्राईम टाइम बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.